नमस्कार मंडळी, हिलिंग ॲटिट्यूड्समध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या काळात छोट्या मुलांपासून ते टीनेजर्सपर्यंत सगळ्यांमध्येच आपल्याला थोडासा हट्टीपणा तर दिसतोच. ही मुलं मनमानी करतात, जिद्द करतात. आता मी भरपूर कष्ट करीन आणि अभ्यास करीन अशी जर जिद्द असली तर त्याचा आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट मिळतो. पण हट्ट हा चुकीच्या गोष्टींचा असू शकतो का? आणि या हट्टाचे काही लॉंग टर्म घातक इफेक्ट्स असू शकतात का? याची चर्चा करूया आजच्या पेरेंटिंग टॉकमध्ये. सध्याची आपली जीवनशैली सगळीच बदललेली आहे. आपण सगळेच करिअर ओरिएंटेड आहोत. फॅमिलीज न्यूक्लिअर झाल्यात. आपली लाईफस्टाईल बिझी झाली आहे. त्यामुळे एक किंवा फार फार तर 2 मुलं खूप झाली असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. आणि म्हणजेच आपल्या पेरेंटिंगचा सगळा फोकस आता ह्या एका मुलावर येतो. आणि त्यामुळे आपल्या बेसिक पेरेंटिंगच्या ॲटिट्यूडमध्ये पण आपल्याला बदल झालेला दिसतो. आपण बिझी तर असतोच, त्यामुळे मुलांना द्यायला आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. मग ह्या कमी वेळात कुठे त्या मुलाला शिस्त लावत बसायची, कुठे त्याला रडवायचं, चिडवायचं, त्याच्यापेक्षा त्याला पाहिजे ते द्या आणि आनंदी ठेवा, असं परमिसिव्ह पेरेंटिंग आपण सगळे करायला लागलेलो आहे. आता आपण बिझी आहोत आणि मुलासाठी आपल्याकडे वेळ नाही, याचं थोडं बहुत सबकॉन्शियस गिल्ट तर आपल्या सगळ्यांमध्येच असतं. त्यामुळे अनकॉन्शियसली मुलांना सगळं काही भरपूर अवेलेबल करून देण्याकडे आपला कल असतो. म्हणजे भरपूर टॉईज, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, स्टेशनरी, व्हिडिओ गेम्स, आयपॅड, मोबाईल, पाहिजे ते खाणं पिणं अगदी सगळं मुलांसाठी अवेलेबल असतं. शिवाय मुलं आजी आजोबांकडेही बराच वेळ स्पेंड करतात. त्यामुळे 4 आजी आजोबा आणि 2 पेरेंट्स असे 6 लोक त्याच्या दिमतीला हजर असतात. आणि आपणच त्याचं लाडकं पेरेंट बनायचं यासाठी या 6 लोकांमध्ये भरपूर कॉम्पिटिशन असते. त्यामुळे असं होतं की सगळ्या गोष्टी सतत मुलाच्या मनाप्रमाणे घडत राहतात. आता दरवेळेला सगळं आपल्या मनासारखं घडतंय याची मुलाला सवय लागली की थोडी जरी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी मुलं खूप अपसेट होतात. ते रडायला लागतात, आक्रस्ताळेपणा करतात. मग अगदी जमिनीवर बसणं, हातपाय झाडणं, श्वास धरणं, स्वतःला मारून घेणं, इतरांना मारणं, चावणं, वस्तूंची फेकाफेक, मोडतोड अशा अनेक गोष्टी मुलं करायला लागतात. मुलांना हळूहळू असंही लक्षात येतं की घरी पाहुणे आलेले असले, समारंभ असला तर 4 चौघांच्या तमाशा नको, म्हणून आई वडील आपल्याला हवी ती वस्तू पटकन देऊन टाकतात. त्यामुळे मुलं सुद्धा मग परिस्थितीचा फायदा उठवून याच वेळेला बरोबर वस्तूंचा हट्ट धरतात. आता काही पालकांना असं वाटतं की मुलांनी हट्ट केला तर काय गैर आहे त्याच्यात? आम्हाला तर आमच्या बालपणी काहीच मनासारखं मिळालं नाही. आता आम्ही मुलांना हवं ते पुरवू शकतो तर का नाही द्यायचं? आणि याच वयात तर मुलांनी हट्ट करायचाय. मोठी झाली की समजून घेतील ना सगळी. मुलांनी हट्ट नाही करायचा तर काय आम्ही करायचा? आणि म्हणून मुलांचा हट्टीपणा वाढताना दिसून सुद्धा हे पेरेंट्स मुलांना सतत त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी देत राहतात. आता महत्वाचा प्रश्न असा तयार होतो की जर लहान मुलांना हट्टीपणा करू द्यायचा असेल तर आता हे मूल मोठं झालं, आता याला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, हे म्हणण्याचं वय कुठलं? आणि मुळात हट्टीपणाचे काही लॉंग टर्म अलार्मिंग इफेक्ट्स असू शकतात का? तर सायकोलॉजी असं म्हणते की जेव्हा आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत तेव्हा आपण निराश होतो, डिसअपॉइंट होतो, फ्रस्ट्रेट होतो. आणि ह्या फ्रस्ट्रेशनवर मात करून स्वतःला पुन्हा नॉर्मल करणं, इनफॅक्ट पॉझिटिव्ह करणं, मोटिवेट करणं, चिअरअप करणं, याला आपण फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असं म्हणतो. ज्या मुलांना सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या मिळतात त्यांना हे फ्रस्ट्रेशन काय असतं याची कधी जाणीवच नसते. त्यामुळे ह्या फ्रस्ट्रेशनशी डील कसं करायचं, त्याच्यावर मात कशी करायची याची त्यांना सवयच कधी होत नाही. आणि मग अशाच वातावरणात जर तुम्ही मोठे होत राहिलात तर ह्या मुलांचा हट्टीपणा कमी न होता वयाप्रमाणे तो वाढायला लागतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी ही मुलं नाउमेद व्हायला लागतात. म्हणजे मनासारखं सिनेमाचं तिकीट नाही मिळालं, ट्रॅव्हल करताना विंडो सीट नाही मिळाली, ट्रॅफिक जॅम झाला, मोबाईलची बॅटरी संपली, आईने आवडते डिश नाही केली, समोरच्यानी मनासारखा रिस्पॉन्स नाही दिला. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी या मुलांची प्रचंड चिडचिड होते. ही मुलं रागावतात, रुसतात, नाउमेद होतात आणि या निगेटिव्ह माइंडसेटमधनं बाहेर यायला त्यांना प्रचंड वेळ लागायला लागतो. जनरली सुद्धा या लोकांची सॅटिस्फॅक्शन लेवल खूप कमी असते. म्हणजे अगदी मस्त रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तरी एसी नीट नाही म्हणून यांची सगळी संध्याकाळ खराब होऊ शकते. आता जसजसे हे लोक ॲडल्ट होतात तसतसे हे जास्त जास्त आत्मकेंद्री बनायला लागतात.
म्हणजे इतरांशी ऍडजस्ट करण्याची त्यांची कपॅसिटी फार कमी असते आणि त्यामुळे साहजिकच या लोकांचं कुणाशीच पटत नाही. यांना फारसे मित्रमैत्रिणी नसतात. हे लोक एकटे आणि अलूफच असतात. ऑफिसमध्ये सुद्धा टीम मधल्या इतर मेंबर्सशी जमवून घेणं यांना खूप कठीण जातं. त्यामुळे एका मागोमाग एक सतत हे लोक जॉब चेंज करत असतात. ऑब्व्हियसली रिलेशनशिपमध्ये सुद्धा यांना खूप डिफिकल्टी असते. त्यामुळे या लोकांमधले अनफॉर्च्युनेटली ब्रेकअप्स आणि डिवोर्सचे रेट्स खूप हाय असतात. या लोकांमध्ये अँझायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स, बिहेवियरल डिसऑर्डर्स या सगळ्यांचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असतं. म्हणजे मुलांना लहानपणी आनंदी बनवताना आपण त्यांना आयुष्यभरासाठी दुःखी ॲडल्ट बनवतोय हे पेरेंट्सच्या लक्षातच येत नाही. मग पेरेंट्स लहानपणापासून काय काळजी घेऊ शकतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लक्षात घ्या की चांगल्या सवयी लावायचं काही वय नाहीये. इनफॅक्ट लहानपणापासून ते साधारण 5-6 वर्षापर्यंतचं वय हे आपण फॉर्मेटिव्ह वय समजतो आणि या वयात केलेले चांगले संस्कार मुलांची पर्सनॅलिटी उत्तम करायला मदत करतात. मुलांना लहानपणापासूनच नकार पचवायला शिकवा. त्यांना पाहिजे त्या वस्तू सतत देऊ नका. नकार कसा असतो, तो कसा पचवायचा, त्या फ्रस्ट्रेशनमधनं कसं बाहेर व्हायचं याची त्यांना सवय लागू दे. मुलं जेव्हा अनावश्यक हट्ट करतील तेव्हा फर्मली त्यांना नाही म्हणा आणि मग त्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी गिव्ह इन करू नका. मुलांनी हट्ट केल्यानंतर जर तुम्ही वस्तू दिलीत तर मुलांचे हट्ट वाढतील, कमी होणार नाहीत. तसंच घरामध्ये सगळ्या ॲडल्ट्समध्ये एकवाक्यता हवी. जर एक ॲडल्ट नाही म्हणत असेल तर घरातल्या सगळ्या ॲडल्ट्सनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. जर ॲडल्ट्समध्येच मतभेद असतील तर मुलं त्याचा हमखास फायदा घेतात. शिवाय आपल्या शिस्तीमध्ये कन्सिस्टन्सी हवी. आज जर का आपण टीव्ही बघायचा नाही असं म्हटलं तर उद्या पाहुणे आलेत म्हणून तुम्हीच टीव्ही लावून देऊ नका. म्हणजे शिस्त लावताना खूप विचारपूर्वक मुलांना शिस्त लावणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मुलांचे हट्ट पुरवत नाही तेव्हा मुलं रडायला लागतात, त्रागा करतात, चिडचिड करतात. त्यावेळेला मुलांना एकटं सोडण्याची गरज नाही. आपण मुलांना प्रेमाने जवळ घेऊन हे सांगू शकतो की बाळा, मी तुला हे खेळणं देणार नाहीये बरं का, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ये आपण दोघं मिळून काहीतरी दुसरं खेळूया. बऱ्याचदा मुलं असंही म्हणतात की तू किती दुष्ट आई किंवा दुष्ट बाबा आहेस आणि म्हणून हे खेळणं तू मला देत नाहीस. अशा वेळेला आपल्या पेरेंटिंगवरती विश्वास ठेवा आणि आपला फर्मनेस सोडू नका. मुलांना जर का लहानपणापासून नकार पचवायची आणि फ्रस्ट्रेशन टॉलरन्सची सवय असेल तर ते अधिक हेल्दी ॲडल्ट बनतील, हे लक्षात घ्या. तुमच्या आसपास जर काही पेरेंट्स असले ज्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे तर त्यांच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चांगलं पेरेंटिंग आजच सुरू करा.